आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। रोहित पवार हे पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये सध्या दाखल झाल्याचं समजतंय। एक महत्त्वाची बातमी या घडीची। रोहित पवार हे पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। बारामतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतच त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली होती। आपण आज सीआयडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहोत आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडनं अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात जो तपास सीआयडी करते तो या तपासासंदर्भात आपण अधिकाऱ्यांशी बातचीत करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। आजपर्यंत जवळपास आता महिना होतोय। या महिनाभरात सीआयडीनं नेमका कशा पद्धतीनं तपास केलेला आहे, त्यांच्या तपासामधनं नेमके काय मुद्दे समोर आलेले आहेत, या संदर्भात आपण सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आता ते पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी सीआयडीनं पत्रकार परिषद घेऊन देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, रोहित पवार सध्या पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नुकतेच सुनील रामानंद यांची भेट घेण्यासाठी सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। नेमका तपास कशा पद्धतीने सुरू आहे त्या संदर्भात ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। आपल्याला माहित आहे की सीआयडी कडे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास जो आहे ते सीआयडी करत आहे आणि गेली महिनाभर सीआयडी कडून या तपासामध्ये कोणकोणते मुद्दे समोर आलेले आहेत, कशा पद्धतीने सीआयडीचा तपास चालू आहे आणि नेमकं काय प्रगती आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी रोहित पवार जे आहेत ते सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच सीआयडी कडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यामध्येही अजित पवार अपघात प्रकरणामध्ये काय तपास सुरू आहे याची माहिती देण्यात आलेली होती। अपघातामध्ये घातपात आहे का त्या दृष्टीने सीआयडीचा तपास आहे आणि तपास जो आहे तो योग्य दिशेने सुरू असल्याचं सीआयडी कडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं। आता रोहित पवार स्वतः या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। नेमकं काय चर्चा होते, कशा पद्धतीनं रोहित पवार यांचं समाधान केलं जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या बैठकीनंतर रोहित पवार जे आहेत ते माध्यमांशी संवादही साधणार आहेत आणि त्यांची पुढची भूमिका जी आहे ते स्पष्ट करणार आहेत। निश्चितच आपण पाहतोय बारामतीमध्ये आजच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे एफआयआर पोलिसांनी नोंदवून घेतला नाही आणि त्यानंतर आता सीआयडीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता या घडामोडींवर देखील आपलं लक्ष असेलच। धन्यवाद कैलास या माहितीसाठी।